समाचार अब तक, सत्य का साहस। धामना क्षेत्र में 118 महिलाओं और पुरुषों को वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्र में कथित रूप से फर्जी मतदान के लिए लाए जाने का गंभीर मामला सामने आया है। जानकारी के अनुसार इन संदिग्ध मतदाताओं से महिलाओं की संख्या अधिक बताई जा रही है। धामना के स्थानीय कार्यकर्ताओं ने यह जानकारी पूर्व मंत्री अनिल देशमुख तक पहुंचाई। इसके बाद देशमुख ने तुरंत रमेश बंग से संपर्क कर पूरी घटना का विस्तृत विवरण प्राप्त किया। इसी दौरान वानाडोंगरी में निर्माण मजदूर पेटी टाइप शिविर के दस्तावेजों का उपयोग कर फर्जी मतदाता पंजीकरण किए जाने का आरोप भी उजागर हुआ है। इस प्रकरण ने स्थानीय राजनीतिक माहौल में हलचल पैदा कर दी है और मामले की गहन जांच की मांग तेज हो गई है। असं आहे की आपल्याला कल्पना आहे की नुकत्याच नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या। आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा मतदारसंघ आहे रमेश भाऊ बंग साहेबांचा। या मतदारसंघामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात बोगस मतदान म्हणजे जे धामण्याचे रहिवासी आहे, धामण्याला ज्यांचं मतदान आहे, धामणा म्हणून एक गाव आहे, तिथे अनेक वर्षापासून मतदान करतात, त्यांना घेऊन वानाडोंगरीला गेले आणि वानाडोंगरी इथे त्या धामण्याच्या लोकांचं मतदान केलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। असे जवळजवळ 118 लोकांचे नाव आम्हाला सापडलेले आहेत आणि त्याच्यामुळे या कामगारांना यांचं बोगस एपिक कार्ड तयार करण्यात आलं वानाडोंगरीचं आणि त्यांचं धामणा या गावाला सुद्धा त्यांचं वोटिंग आहे आणि त्यांचं खोटं वोटिंग वानाडोंगरीला दाखवण्यात आलं आणि जवळजवळ गाडीमध्ये बसून 118 लोकांना त्या ठिकाणी वानाडोंगरीमध्ये नेलं। तिथं त्यांचं बोगस मतदान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचे धामण्याचे जे महामंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे तुषार सरोदे यांनी हे संपूर्ण अशा पद्धतीचे धामण्याचे लोकांचे वानाडोंगरी या गावामध्ये खोटे त्यांचं मतदान तिथे नोंदवून त्यांचं मतदान करून घेतलेलं आहे। तिथे आमच्याजवळ आमचे एक सहकारी आहेत तुळशीरामजी बेहरे, हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी आहे। यांच्या पत्नीचं सुद्धा जे राहतात धामणा येथे, यांच्या पत्नीचं तुळशीरामजी बेहरे यांच्या पत्नीचं वानाडोंगरीला त्यांनी त्याची नोंदणी करून घेतली आणि यांच्या पत्नीच्या मागे लागले होते की तुम्ही त्याला वानाडोंगरीला मतदान करायला। तुळशीरामजी बेहरे यांच्या पत्नीने सांगितलं की आम्ही अशा पद्धतीनं खोटं काम करणार नाही, म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला मी दाखवतो। हे नाव धामण्याला आहे, धामण्याचं कार्ड आणि तेच नाव तिकडे वानाडोंगरीला आहे। अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे जे तुषार सरोदे महामंत्री आहेत धामण्याचे, त्यांनी अशा पद्धतीनं 118 लोकांना आतापर्यंत आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आमची जी आता माहिती आहे, हे आता अजून तक्रार आलेली आहे की डिगडोला, अकोल्यावरनं, वाशिमवरनं, कळमेश्वरवरनं, बारशिवरीवरनं अशा पद्धतीनं डिगडोला सुद्धा अशाच पद्धतीचं बोगस मतदान त्यांचं त्या ठिकाणी नोंदवून त्यांचं सुद्धा मतदान त्या ठिकाणी डिगडोला करण्यात आले। हे सर्व माझ्या मागे जे उभे आहेत त्यांनी अशा पद्धतीचे संपूर्ण कागदपत्र विचारले आहेत। त्याची रीतसर आता आम्ही तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार, जिल्हाधिकाऱ्याकडे करणार आणि पोलिसांना सुद्धा त्याची देणार की याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी बाहेरून मतदान आणायचं, त्याचं खोटं मतदान नोंदवायचं आणि या नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा, अशा पद्धतीचा सगळ्या या पद्धतीचं संपूर्ण हिंगणा मतदारसंघामध्ये जो रमेश बंग यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही आता रीतसर तक्रार निवडणूक आयोगाला आणि कलेक्टरला करणार।